हाय, मी भाग्यश्री. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला बनवूया आज नागलीच्या पापड्या. तर इथे मी नागलीचं पीठ घेतलं आहे. त्याची प्रोसिजर मी थोडं सांगते तुम्हाला पुढे. हे पूर्णपणे पातेलं भरून पीठ नाही आहे, 1-2 इंच कमीच आहे, 1-2 पेरे. तर जितकं पीठ घेतलं आहे मी तितकंच पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी मी आंधण ठेवलं आहे गरम व्हायला. तर अशा प्रकारे हे पाणी पूर्ण तापवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला खिशी घ्यायची आहे. नागलीच्या पापड्यांचे ते पाण्याला उकळे आलेले आहेत. तर यामध्ये मी आता तेल टाकते आहे. तेल टाकून मग आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. इथे मी पापड खार घेतला आहे, 2 चमचे मीठ घेतलं आहे आणि तीळ घेतले आहेत. यामध्ये आपण जिरा ओवाची क्रश करून टाकू शकतो, थोडा हिंग टाकू शकतो, पण त्या दोन्ही वस्तू मी विसरले टाकायला. अशा प्रकारे आपण ते पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचं आहे मसाला आणि नंतर मग त्यामध्ये पीठ टाकायचं आहे. या प्रकारे आपण खिशी घ्यायची आहे. जितकं पाणी तितकंच पीठ, त्यामुळे आपले पापड्या म्हणजे खिशी फेलने जाणार. आता हे पीठ मी पूर्ण त्या पाण्यामध्ये टाकून एकजीव करून घेते, कारण पिठाची खिशीच्या गुठळ्या नाही हो, त्यासाठी पूर्णपणे ते पीठ एकजीव करून घेते पाण्यामध्ये. पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या, पूर्ण एकजीव करायचं आणि लागलंच आपल्याला कमी वाटलं पाणी तर थोडंसं आपण अर्धा कप पाणी वरतून गरम पाणी टाकू शकतो. पूर्णपणे पीठ एकजीव करून पूर्ण असं एकत्र करून आपल्याला मग ते ओल्या कपड्याने झाकून 10-15 मिनिटे त्याची वाफ काढायची आहे आणि पूर्ण चांगली दणदणून वाफ काढायची आहे. जर पिठाची खिशी जर कच्ची राहिली तर आपल्या पापड्या चिरतील, मोडतील आणि व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी खिशी व्यवस्थित शिजवायची आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित खिशी शिजवून मगच आपण पापड लाटायचे आहे, मशीनवर किंवा लाटण्या पोळपाटावरती, कागदावरती. अशा प्रकारे आपण करू शकतो ह्या पापड्या. खूप छान होतात खिशीच्या पापड्या. फक्त खिशी कच्ची नाही ठेवायची, त्यामध्ये पीठ जितकं तितकंच पाणी. हाच एक फक्त त्यामध्ये हे आपल्या रेसिपीचं सिक्रेट नाही, म्हणजे ह्याच प्रकारे खिशी केली जाते. पाण्याचं प्रमाण जास्त पण नको आहे खूप आणि कमी पण नको आहे. आणि सुरुवातीला 3 दिवस मी नागली भिजवून घेतली होती. भिजवल्यानंतर ती स्वच्छ धुवून व्यवस्थित ते एका कपड्यामध्ये बांधून एक रात्रभर ठेवली होती मोड आणण्यासाठी. आणि मोड आल्यानंतर म्हणजे गरम ठिकाणी ठेवली होती, त्यामुळे मोड आले तिला. आणि मोड आल्यानंतर आपल्याला ती वाळवायची आहे सावलीत, फॅनखाली दळून आणायची आणि नंतर वस्त्रगाळ करायची आहे आणि नंतर त्या पिठाची आपल्याला खिशी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ते पीठ तयार करायचं असतं. आणि मग इथे मी जी खिशी घेऊन झाली होती त्याच्या पापड्यांच्या लाट्या करून मी लाटत आहोत आणि आपल्याला जसे पाहिजे तशा आकारामध्ये, म्हणजे छोट्या मोठ्या साईजमध्ये आपण लाट्या करून घ्यायच्या आणि मशीनवर किंवा पोळपट लाटण्यावरती आपण कागद ठेवून पापड लाटू शकतो. अशा प्रकारे पापड्या करून वाळत घालायच्या आणि खूप छान अशा होतात नागलीच्या पापड्या. भरपूर एका पातेल्यामध्ये 100-1 पापड्या झाल्या आमच्या. बऱ्याचशा पापड होतात त्यामध्ये. आणि ओवा जिरे टाकल्यामुळं टेस्ट खूप छान येते, पण नेमकं माझं ते लक्षात नाही राहिलं, वेळेवरती घाई विसरले मी ते. कारण पहिल्या खिशीला मी टाकलं होतं, दुसऱ्या खिशीलाच मी विसरले. आणि हे शेवटचं उरलेलं पीठ होतं थोडंसं, त्यामुळं त्यामध्ये लक्षात नाही आलं ते. अशा प्रकारे खूप छान होता ह्या पापड्या. याच पद्धतीमध्ये आपण तांदळाचे पण पापड करू शकतो. तांदळाचं पीठ एकच राहतं, पण त्यामध्ये आपण वाफेचे पण करू शकतो आणि खिशीचे पण करू शकतो. आणि अशा प्रकारे ह्या आमच्या पापड्या होत आहेत, वाळत घालत आहेत सावलीमध्येच. एकूण त्या पातेल्याच्या प्रमाणामध्ये आमच्या 100 पापड्या होऊन गेल्या. खूप मीडियम पातेलं होतं तरी 100 पापड्या झाल्या आमच्या त्यामध्ये. आणि इथे मी तळून दाखवत आहे. या अशा झाल्या आहेत, मस्त फुलल्या आहेत आणि कलर पण खूप छान आला आहे, टेस्ट पण खूप छान आहे. आणि नक्की अशा प्रकारे करून बघा. खिशीची पद्धत खूपच सोपी आहे. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.
ह्या पापड्या आपण तळून भाजून कशाही प्रकारे खाऊ शकतो आणि खूप सोप्या पद्धतीत होतात. नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.